नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय आहे। ही बँक खाती बंद होणार आहे। आता कुठली खाती बंद होणार आहेत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने कुठला निर्णय घेतलेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा, आरबीआय न्यूज, भारतीय रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवस्थेतील सुरक्षितता वाढवण्यासाठी एक मोठा असा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसारच 3 विशिष्ट प्रकारची बँक खाती बंद केली जाणार आहेत। तर आता ती कुठली असणार आहे ती पुढील प्रमाणे बघणार आहोत। तर बघा, बँकिंग फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आलेला आहे। या निर्णयाचा परिणाम हजारो बँक खात्यावर होत आहे। फसवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना विश्वास वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल उचललेलं आहे रिझर्व्ह बँकेने। तर बघा, आरबीआयचा निर्णय काय आहे, तर आरबीआयच्या या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे बँकिंग क्षेत्रात जी वाढणारी जी सायबर फसवणूक आहे आणि हॅकिंग घटनांचा जो धोका आहे, तो निष्क्रिय खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आलेले आहे। आता ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता विशेषतः म्हणजे निष्क्रिय खात्याद्वारे होणाऱ्या ज्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरेल। आता बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी या मागचा उद्देश आहे। आता निष्क्रिय कुठल्या खात्यावरती आता कारवाई करणार आहे, तर बघा, आरबीआयने अशा खात्यांना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये सलग 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणतेही व्यवहार झालेला नाही। अशी निष्क्रिय खाती आहेत ती बहुतांश वेळा खातेधारकांच्या दुर्लक्षामध्ये हॅकरसाठी सहज लक्ष्य बनवतात। आता या खात्यामधूनच होणारे जे अनधिकृत व्यवहार आहेत ते पटकन लक्षात येत नाहीत। खातेधारक स्वतःच त्या खात्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा व्यवहारांना शोध लावायला वेळ लागतो। त्यामुळे आरबीआयने अशा निष्क्रिय जे खाते आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे। आता दुसऱ्या प्रकारात म्हणजे निष्क्रिय जे खाते आहेत ते येतात, त्यामध्ये मागील 12 महिन्यात कोणताही व्यवहार न झाल्यास ती निष्क्रिय मानली जातात। अशी खाती आपोआप बंद पडत नाहीत, पण वापरासाठी उपलब्ध नसतात। खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी ग्राहकाला बँकेत जाऊन ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते। त्यामध्ये केवायसी कागदपत्रांचा अद्ययावत पुरावा सादर करावा लागतो। तसेच काही जी खाती आहेत ती चालू करण्यासाठी अर्ज भरून तो जमा करावा लागतो। आता शून्य शुल्क खाती, आता ज्यांचं जे झिरो डिपॉझिट खाती आहेत तर त्यांच्यासाठी बघा, तिसऱ्या प्रकारात शून्य शुल्क खाती असलेले समाविष्ट होतात। यामध्ये बराच काळ कोणताही व्यवहार होत नाही आणि शिल्लक जी रक्कम आहे तीही शून्यच राहते। अशाच प्रकारची जी खाती आहे ती फसवणुकीच्या दृष्टीने धोकादायक मानली जातात, कारण त्याचा वापर बनावट किंवा बेकायदेशीर व्यवहारासाठी होऊ शकतो। अशा खात्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो। अशामुळेच खात्यांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते। खातेधारकांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे। खाते सक्रिय ठेवण्यासाठी दर 3 महिन्यातून किमान एकदा तरी व्यवहार करणे हा आवश्यक आहे। याशिवाय खात्यात जे बँकेने ठेवलेली जी रक्कम आहे, जी किमान रक्कम आहे ती कायम ठेवणे गरजेचे आहे। जर खात्यात निष्क्रिय झाले असेल तर त्याचा गैरफायदा होण्याची जी शक्यता आहे ती वाढणार आहे। म्हणूनच नियमित व्यवहार आणि शुल्क ठेवणे ही खात्यात सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे असं पाऊल आहे। जर खाते निष्क्रिय झाले असेल तर सक्रिय करण्यासाठी खातेधारकांना तत्काळ उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे। यासाठी संबंधित बँकेच्या खात्यातून शाखेत जाऊन आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती जमा करावी लागणार आहे। या कागदपत्रांमध्ये अद्ययावत ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि छायाचित्र त्यांचा समावेश असतो। काही बँक खात्यामध्ये पुन्हा सुरू करण्यासाठी ऑनलाईन सेवा देखील पुरवतात। त्यामुळे बँक धारकांना बँकेच्या धोरणानुसार प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते। आता आरबीआयच्या या निर्णयामुळे दीर्घकालीन परिणाम होतील। एकीकडे त्यामुळे बँकिंग प्रणालीची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि जी फसवणुकीच्या ज्या घटना आहेत त्या थांबवता येतील। आता दुसरीकडे खातेधारकांमध्ये बँकिंग व्यवहाराबद्दल अधिक जागरूकता येईल। निष्क्रिय खात्यात संख्या कमी होईल आणि बँकांना त्यांच्या ग्राहकांची अधिक चांगली देखरेख करता येणार आहे। त्यामुळे बँकिंग प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढणार आहे। तर याच्यावरती फायदे म्हणजे काय होणार आहे, तर बघा, बँकिंग क्षेत्रातील जे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा निर्णय भविष्यकालीन दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे। यामुळे बँकांना त्यांच्या ग्राहकाशी सातत्याने संपर्क साधता येणार आहे आणि संशयास्पद व्यवहारांवर देखरेख सुद्धा ठेवता येणार आहे। आता निष्क्रिय खात्यामध्ये व्यवस्थापन करताना होणारा जो खर्च आहे तो कमी होणार आहे। त्यांचा बँकेच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे। अशा प्रकारे बँकांना अधिक सुरक्षितता आणि सुविधा मिळतील। त्यामुळे दीर्घकालीन फायदे सुद्धा होऊ शकणार आहेत। तर आता ग्राहकांच्या सुरक्षेसाठी काय महत्त्वाचे आहे, तर बघा, रिझर्व्ह बँकेने, बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतलेला आहे की बँकिंग क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे बँकिंग जी प्रणाली आहे ती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल। ग्राहकांनी या निर्णयाचे जे स्वागत करून त्यांच्या खात्यांची काळजी घेणे आवश्यक आहे। खात्याची जी सक्रियता आहे आणि सुरक्षितता आहे ती कायम ठेवणे हे आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। बँकिंग व्यवहारात सुरक्षितता असणे हे प्रत्येक ग्राहकाच्या हिताचे आहे। त्यामुळे ग्राहकांनी सदैव जागरूक राहून सुरक्षित व्यवहार करण्याची आवश्यकता आहे। तर आपण आजकाल बघतोच मित्रांनो की भरपूर असे सायबर क्राईम चालू आहेत किंवा जे आपले बँक खाते आहे ते हँग करून आपल्या अकाउंटमधून पैसे काढतात आहे।
तर आता यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं हा असा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून जे भारतीय बँक होल्डर आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांचे अकाउंट सुरक्षित राहणार आहे आणि ज्यांचे खाते भरपूर दिवसापासून बंद पडलेलं आहे, ज्यांच्या खात्यामधून ट्रान्झॅक्शन होत नाही आहे, ज्यांचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे, त्यांच्यावरती देखरेख ठेवता येणार आहे आणि त्यांना एक सुरक्षित असे व्यवहार करण्यासाठी त्यांना एक चालना मिळणार आहे. त्यासाठीच भारतीय रिझर्व्ह बँकेनं हा असा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर खूप असा चांगला निर्णय आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपली सुरक्षता, बँकेची सुरक्षता ही आपल्या हातात आहे. त्याच्यामुळं जे काही निर्णय बँक घेणार आहे, जे आपल्याच हितासाठी घेणार आहेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.